निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. रसायन सारखा न आवडणारा विषय माझ्या अशा पद्धतीमुळे मुलांची अशी गर्दी असते माझ्या वर्गात. तेच इतर शिक्षक सुद्धा तक्रार करतात. सगळी मुलं त्यांच्याकडे हट्ट करतात की जसे विचारे सर शिकवतात तसं तुम्ही आम्हाला शिकवा. हा बरोबर आहे मिस्टर विचारे, आपल्या शाळेत शिक्षकांची भरती कशी होते त्यांच्या विद्वत्तेवर, त्यांचा गाता गळा आहे का हे बघून त्यांना नोकरी दिली जात नाही. मिस्टर विचारे, मॅडम गाण्यासाठी गळा लागत नाही, गाण्यासाठी फक्त गाण्याचा लळा लागतो मॅडम, हे लक्षात ठेवा. तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना मॅडम, मी शिकवतो ना मॅडम. मिस्टर विचारे, हे असं म्युझिक मधलं शिक्षण माझ्या शाळेत चालणार नाही. मॅडम प्लीज अंडरस्टँड, किती फालतू गोष्ट आहे ही संगीत ही. मॅडम तुम्ही म्युझिकला फालतू कसं काय म्हणू शकता? तुमचा एवढा राग काय म्युझिकवर? मिस्टर विचारे, माझा म्युझिकवर राग नाही आहे. अशा पद्धतीचं शिक्षण माझ्या शाळेत चालणार नाही. प्लीज प्लीज, मी तुम्हाला डिसमिस करत नाही. गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. गो अवे. मॅडम तुम्ही काय मॅडम तुम्ही शांत व्हा. का तुम्ही चिडताय? अहो शालेय करिअरचं तुमचे काहीच महिने बाकी राहिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बाहेर जाऊन बिर्याणीचं दुकान टाकायचंय, पराठे विकायचे. मला स्टॉप दिस नॉनसेन्स. नाही मी स्टॉप दिस पर्सनल टॉक्स इन फ्रंट ऑफ मी. पर्सनली पण स्टॉप दिस. शट अप. मला या अशा पद्धतीचं शिक्षण चालणार नाही म्हणजे नाही. आपण एक मिनिट. काल मी तुमच्या वर्गातल्या मुलाला विचारलं, स्वातंत्र्य चळवळीतील कुठल्याही 5 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. हा मग तर त्यांनी सरगम पदरीचा असं म्हणून चक्क पळून गेला. करेक्ट आहे मॅडम. स्वातंत्र्य सैनिकांची नावं सरगम पदरीचा. नाही मॅडम, हे त्यांनी शॉर्टकट मध्ये सांगितलं, ते लक्षात राहिलं त्याच्यामुळे सांगितलं त्याने. म्हणजे याच्या मागचे थुकरट लॉजिक तुम्ही द्या. मॅडम थुकरट लॉजिक नाही आहे. ऐका सारेगम पदनीचा म्हणजे काय? सा स्वातंत्र्य सावरकर, र राणी लक्ष्मीबाई, ग बाबू गेनू, म महात्मा गांधी, प सरदार पटेल, ध मदनलाल धिंगरा, न पंडित नेहरू आणि स सरोजिनी नायडू. सारेगम पदनिसा. मॅडम तुम्हाला सांगतो, अशामुळे माझ्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला कमीत कमी 70-80% मार्क्स मिळतात मॅडम. एक मिनिट. माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलाला 100% मार्क मिळतात. यू आर क्रेझी. अशा पद्धतीचं शिक्षण माझ्या शाळेत चालणार नाही. इज दॅट क्लिअर टू यू? आपण तुम्ही एवढं रागवताय का? म्युझिक मला कळत नाही मॅडम. विचारे, परवाचीच गोष्ट. काय तुम्हाला जरा सुद्धा सिविक सेन्स नाहीये? काय मी त्या दिवशी तुमच्या वर्गातून खूप आरडा ऐकला. व्हॉट इज दॅट? मॅडम पोवाडा गाताना स्वर वरचा लागतोच मॅडम. हा मॅडम. पोवाडा? तुम्ही मुलांना पोवाडा शिकवायला येता की शिक्षण शिकवायला येता? नाही मॅडम, मी आर्किमिडीचा सिद्धांत शिकवत होतो. पण दिस इज रिडिक्युलस. पोवाड्यातून आर्किमिडीचा सिद्धांत? दिस इज समथिंग न्यू टू मी. नाही मला सांगा, पोवाडा म्हणजे काय? मिस्टर विचारे, पोवाड्यातून आपण वीरता शिकतो. करेक्ट. हे तुमच्या कसं लक्षात राहिलं? कारण असंच आम्ही शिकलोय. हा मी तेच म्हणतोय. मी म्हटलं आर्किमिडीचा सिद्धांत शिकवताना असा पोवाडा त्या पद्धतीने मी शिकवला आणि पोवाड्यातून आर्किमिडीचा सिद्धांत सांगितला तर पटकन लक्षात राहील ना मॅडम. आय विल एक्सप्लेन यू. हे बघा, होता वेडा शास्त्रज्ञ एक, होता वेडा शास्त्रज्ञ एक, आर्किमिडीज नाव, ग्रीस त्याचं गाव. चालला होता आंघोळीला जोशात, चालला होता आंघोळीला जोशात, जाऊन बसला तो टबात, जाऊन बसला तो टबात. आणि टबात बसल्यावर काय झालं? पाणी उडालं छबाक छबाक, पाणी उडालं छबाक छबाक. हो जी 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 जी, पाणी उडालं छबाक छबाक. हो जी 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 जी. आणि मग त्या महापुरुषाला साक्षात्कार झाला की कुठलीही वस्तू पाण्यात पडली की त्याच्या वस्तुमाना इतकं पाणी बाहेर पडतं. आणि तो आर्किमिडीज भोंगळा नागवा ओरडत बाहेर सुटला. युरेका 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 ही युरेका. पोवाड्यामध्ये बॉलिवूडचं सॉन्ग कुठून आलं? थोडं इकडे तिकडे चालतं मॅडम, पण महत्वाचं काय तुम्हाला आर्किमिडीचा सिद्धांत लक्षात राहिला की नाही लक्षात? क्रेझी मिस्टर विचारे, अशा पद्धतीने मला नाही चालणार. शाळेचं रेप्युटेशन खराब होत आहे, माझी मुलं बर्बाद होत आहेत. पिढीच्या पिढी तुम्ही बर्बाद करता. मॅडम तुम्ही खूप रागावताय. तुम्हाला म्युझिक खूप आवडतं मला माहिती आहे मॅडम. नाही मला माहिती आहे तुमचं म्युझिकवर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम आहे. मला माहिती आहे मॅडम, तुम्ही सकाळी रात्री गपचूप तुमच्या गुरुंकडे जाऊन म्युझिक शिकत होता. बावा रामन हे गाणं तुम्ही भोकंपट्टी केलं मला माहिती आहे मॅडम. आणि ते गाणं शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या गुरुजींसमोर ते गाणं म्हणून दाखवलं तेव्हा तुमच्या गुरुजींना अटॅक आला मॅडम. आणि मग त्यांच्या स्मृती पित्तर्थ तुम्ही त्या गाण्याचे शोध केले. बावारा बावारा लोक म्हणतात ना आवारा आवारा. आणि घाबरून तुम्ही म्युझिक बंद केलं, पण शेवटी म्युझिक तुम्हाला शोधत आलं मॅडम. लक्षात ठेवा, म्युझिकला विसरू नका. म्युझिकमध्ये शब्द असतात, ताल असतात, सूर असतात आणि त्याने आयुष्याला एक वेगळीच गोडी निर्माण होते. आणि ही जर सुरांची गोडी अभ्यासात आपण
दिली किंवा अभ्यासात त्याचा वापर केला तर अभ्यास काय मस्त होईल मॅडम.